राऊतांनी सुद्धा या संदर्भात घणाघात केलेला आहे। राऊतांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केलेलं आहे। निवडणूक अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा दबाव आहे असं राऊतांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर आणखी सुद्धा काही आरोप त्यांनी केलेले आहेत। आचारसंहिता लागू आहे, पण उपमुख्यमंत्री जे आहेत ठाण्यातले, त्यांच्या निवासस्थानाबाहेर सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा उभा होता। त्याच्यामध्ये काही आरोप होते। बरं, कशा करता? आचारसंहिता आहे ना। अधिकाऱ्यांनी जर आचारसंहितेचं पालन स्वतः केलं नाही तर त्यांनी उमेदवारांना आणि जनतेला कोणत्या आधारावर ते सांगतात की आचारसंहितेचं पालन करा? हे सगळे आरोप आहेत। त्यांचा फोन रेकॉर्ड तपासला पाहिजे निवडणूक आयोगाने। त्यांना कोणत्या मंत्र्यांचे कधी फोन गेले, डेप्युटी सीएमचे कधी फोन गेले आणि त्यानुसार कोणते उमेदवारी अर्ज हे बाद केले। काल आणि परवा सर्व प्रमुख ठाण्यातले आणि काही प्रमुख निवडणुकीसंदर्भातल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या या उपमुख्यमंत्र्यांच्या दारात मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत। त्यानंतर परवापासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये ही स्पर्धा भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटामध्ये आहे आणि त्यासाठी निवडणूक यंत्रणेचा गैरवापर होतो।